नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। आज माणिकराव कोकाटेंचा अटक जी आहे ती सध्या टळलेली आहे, परंतु त्यांना शिक्षा जी आहे ती कायम राहणार आहे। 1 लाखांच्या जात मुसलक्यावर त्यांना जामीन मिळालेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही, शिक्षा कायम, पण 2 वर्षांची जेल होणार नाही। माणिकराव कोकाटेंची अटक टळली, 1 लाखांच्या जात मुसलक्यावर जामीन, मात्र आता आमदारकी धोक्यात। हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घेणार। आमदारकी ठेवायची की रद्द करायची, विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती नाही, फक्त जामीन मंजूर, कोकाटेंची आमदारकी जाणार, वकिलांची माहिती। लीलावतीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटेंना बायपास सर्जरीचा सल्ला, 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती। छातीत दुखत असल्यानं कोकाटेंवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। सुरत चव्हाणांनी लीलावती रुग्णालयात कोकाटेंची भेट घेतली। चव्हाणांकडून कोकाटेंच्या तब्येतीची विचारपूस दरम्यान काही जणांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू, चव्हाणांचा। राजकीय विरोध, वैचारिक मतभेद होत राहतील, पण आरोग्याची काळजी घ्या, रोहित पवारांकडून माणिकराव कोकाटेंना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन। उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे। यासह विषयाचं गांभीर्य बघून निर्णय होत आहेत, कुणालाही पाठीशी घालणं योग्य नाही, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक निवडणुकीनंतर होणार, तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडेंचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती। तर वर्षभरात 2 मंत्र्यांचा राजीनामा हे पक्षासाठी दुर्दैवी आहे। धनंजय मुंडे आरोपी नसतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि माणिकराव कोकाटेंचं प्रकरण पक्षात येण्याआधीच आहे, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीनंतर वर्षावर खलबतं, अजित पवार आणि सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला। युती संदर्भात फडणवीसांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार। महायुतीचं जागा वाटप 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं, नेत्यांची जागा वाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू, देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज, भाजपाकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा। पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा समितीत समावेश। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे रखडली, काही जागांवरून तिढा, जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको, मनसेची भूमिका, सूत्रांची माहिती। ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातून शरद पवारांच्या पक्षाला जागा देणार, शरद पवार गटासोबत ठाकरेंच्या शिवसेनेची रविवारी बैठक। कोणाशी युती, कोणाला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईत बैठक होणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झालेली आहे। मविया म्हणून लढताना किती जागा मिळायला हव्यात याबाबत चर्चा झाली आहे। 22 जागांचा प्रस्ताव तयार आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू आहे। आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालाय, मात्र कार्यक्रमामध्ये मान सन्मानावरून बैठकीत गोंधळ झालाय। नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळलेला आहे। पालिका निवडणुकांआधी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा उघड झाली आहे। कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का पाहायला मिळतोय। कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या उद्या भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे। ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना हा धक्का मानला जातोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार, शेतकऱ्यांना 4 पट किंमत देऊ, सांगलीतील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन। मी मुख्यमंत्री झालो तर राजाभाऊ जावरे नगराध्यक्ष का होऊ शकत नाही, रिक्षा चालवणाऱ्याला कमी समजू नका, रिक्षावाला जसा वाट बघतो तसा वाट लावतो, पण कोपरगावातील सभेत एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सातारा ड्रग्स प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदारांचं अमित शहांना पत्र, या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगावं, पत्रातून मागणी।
ड्रग्ज सापडलेली जागा कथितरित्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या मालकीची असल्याचा पत्रात उल्लेख. पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं. ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रावरून आशिष शेलार यांची टीका. शहांच्या चरणाशी कुणी आलं तर ते निर्णय घेतील, शेलारांचं वक्तव्य. सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंवरील आरोप हे राजकीय. शिंदेसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही. दिशाभूल करून शिंदेंचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोण गुन्हेगार कोण निर्दोष हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका. निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेण्याची मागणी. 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल, किरीट सोमय्यांची ठाकरे बंधूंवर टीका. काँग्रेस राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवण्याचाच ठाकरेंच्या शिवसेनेकडे पर्याय. ठाकरे शिवसेनेला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागणार. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची निवडणूक असेल, कोणाचीही साथ राहणार नाही. रावसाहेब दानवेंची टीका. रावसाहेब दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय. फडणवीसांनी रावसाहेब दानवेंना भाजपामध्ये स्कोप ठेवला नाही. रावसाहेब दानवेंच्या टीकेला अंधारेंचं प्रत्युत्तर.